भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त पाण्याच्या टाकीवर चढलेत। बोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 249 गावांना अधिग्रहित करण्यात आले। या प्रकल्पासाठी ग्रामस्थांची शेती गेली, गावं गेली, मात्र मागील 40 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही शासन दरबारी प्रलंबित आहेत। काही प्रकल्पग्रस्त थेट नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील कवडशी फाट्यावर असलेल्या 80 फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढलेत। प्रकल्पग्रस्तांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। आज प्रजासत्ताक दिनी आज या देशाला संविधान मिळालं, पण आम्हाला गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना संवैधानिक अधिकार मिळालेले नाही। या शासनाने आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या, रास्त मागण्या हक्काच्या एवढा आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत, तरी पूर्ण केल्या नाही। तरी पण आमच्या हा प्रकल्पावर, या गोसेच्या प्रकल्पावर 88,000 कोटीचा नवीन प्रकल्प लादत आहेत। म्हणजे या ठिकाणी मूळ प्रकल्पग्रस्तांच्या मानवी अधिकारांचा हनन झालेला आहे। या मानवी अधिकारांचा हनन झाला आणि तुम्ही दुसरा प्रकल्प उभारता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। या प्रजासत्ताक दिनी मी थेट बोलतो तुमच्या माध्यमातून, याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तेवढेच जबाबदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, तेवढेच जबाबदार बावनकुळे साहेब आणि तेवढेच जबाबदार नितीन गडकरी आहेत। 2 वेळा पालकमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुमची मीटिंग लावू, ते पण आमच्या थ्रू नाही। खासदार साहेबांचा अपमान झालेला आहे तिथे कुठेतरी, आणि आमच्या आमदार साहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की यांना मीटिंगचं हे द्या म्हणून। तर त्या मीटिंगसाठी आतापर्यंत आम्हाला हे झटावं लागत आहे, आणि आझादीला एवढे वर्ष मिळून सुद्धा आम्हाला मीटिंगसाठी हे सगळं करावं लागत। म्हणजे एखाद्याचा जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही। आणि हा खोटारडा पालकमंत्री आहे। मेन गोष्ट, 2 वेळा आश्वासन देऊन सुद्धा त्यांना आपल्या शब्दाचं अगर हे करता येत नाही, तर त्यांनी आपली सीट खाली करावी आणि सीटवरून खाली होऊन जावं। आज पालकमंत्री साहेबांची भेट इथे 4 महिन्या अगोदर झाली होती आणि त्यांनी आम्हाला मीटिंगचं आश्वासन दिलं होतं, परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत, परंतु त्यांनी फक्त खोटं आश्वासन दिलं। असे खोटारडे हे पालकमंत्री लाभलेले आहेत आमच्या भंडारा जिल्ह्याला। परंतु आमच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी म्हणजे कमी समस्या आहेत, पण ते सोडवू शकत नाहीत, म्हणून आम्हाला नाईलाजानं हे असं करावं लागतं।